अशी एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही जे 15 दिवसाची साय करता त्या ताकाचं तुम्ही काय करता. तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आम्ही पकोडे करतो, आम्ही कढी करतो, आम्ही हे करतो ते करतो. काही म्हणते खूप कडवट लागते फेकून देतं. बऱ्याचदा माझं पण कडवट होतं तर म्हणून मी पण फेकलं. पण मी 1-2 जणांची कमेंट वाचून तो उपाय करून बघितला आणि खरंच खूप मस्त असं आंबट ताक झालं. म्हटलं काय करू आता. दरवेळेस कसं करतो ते मी आपलं विकतचं दही आणि त्याच्यामध्ये ना बेसन टाकून ते छान आंबट बेसन असं करत होते. पण ते काही तेवढं आंबट लागत नव्हतं कारण विकतचं दही आंबट नसते. पण आता घरच्या ताकाचं आंबट बेसन म्हणजे त्या ताकाचं आंबट बेसन केलं. त्याच्यातच थोडंसं बेसन टाकलं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कांदा आणि ना मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली. खूप मस्त झालं आहे, एक नंबर. आणि माझ्यासारखं तुम्ही जर आंबट खाऊ असाल ना तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप भारी लागते. आमच्या विदर्भात खूप मस्त म्हणजे खूप फेमस आहे आंबट बेसन आणि पांढरा भात. जो माणूस जेवत नाही तो पण मस्त जेवण करतात. तुम्हाला दाखवते मी, बॅक कॅमेरा करून बघू. असं मस्तपैकी आंबट बेसन झालेलं आहे आणि मला तर खूप आवडते. हे काही बोलायचा विषयच नाही. मला काय माहिती कुठलीही गोष्ट असो, लोणचं असो, तुमचं लिंबू असो, आंबट कढी खूप माझं फेवरेट पदार्थ आहे आंबटवाले. तर म्हटलं चला आता आपण करावं, कारण त्यांना हे खायचं नव्हतं, दुसरं काहीतरी करून दिलं त्यांना आणि मी माझ्या स्वतःसाठी हे केलेलं आहे. चला तुम्ही पण नसन ट्राय केलं तर आवर्जून करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.